श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 114वा भाग. बमगाड साहेबांनी कोंडूनानांना बोटाच्या लाथा घातल्या होत्या. कोंडूनाना विहिरीजवळ खाली कोसळला होता. त्याच्याकडे तुच्छतेने पाहत बमगाड साहेब पुन्हा आपल्या सुंदरी वांडरीकडे वळला होता. याद राख, पुन्हा इथे आलास तर. वर उलट करून कोंडूनानांना दम दिला. इंग्रज साहेबांनी आपल्या बाबांना मारलेले पाहून धोडू आकांत केला होता, पण अर्थातच कोणीही कोंडूनानांच्या मदतीला आले नव्हते. दुरूनच सारेने तो प्रकार पाहिला होता आणि बमगाडच्या भयाने सारे दुरूनच निघून गेले होते. धुळीत पडलेल्या कोंडूनानाच्या गळ्याला मिट्टी मारून धोंडू मात्र अक्सामसुई रडत होता. रडता रडता मात्र तो एकदम बोलून गेला, बाबा, स्वामींनी कुठे काय केले तुमचे रक्षण? कोंडूनानांनी त्याला पुढे काही बोलू दिले नाही. हा गोरा साहेब दृष्ट आहे बाबा, दृष्ट. धोंडू तिरस्काराने आणि पोट तिडकीने बोलत होता. कोंडूनानांना मात्र त्याच्या आधार उठून उभा राहण्याचा प्रयत्न करीत होतोय. ज्या लाथा त्याने खाल्ल्या होत्या त्याच्या वेदनेने कळ अजूनही त्यांच्या मस्तकात होती. संपूर्ण शरीराच्या वेदनेने मोहोळ उठले होते. असताना धोंडू त्यांना म्हणाला, बाबा, चला घरी जाऊया. कोंडूनानाने आवडा गिळत आणि वेदनेचा कळा सोचत धोंडूकडे पाहिले. स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय आपण घरी परतणार. न बोलताच पुढे होऊन त्यांनी पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आणि छोट्या धोंडूने त्याला सावरण्याचे शक्य नव्हते, म्हणून पुन्हा तो धुळीत पडला. बाबा, धोंडू भिजलेला आवाजात ओरडू लागला आणि कोंडूनानाने धावत जात म्हणाला, फार लागले का हो तुम्हाला? खूप दुखतंय का हो? नाही रे धोंड्या, कसे बसेही हसत कोंडूनाना उद्गारले होते. जे काही दुखतंय ते स्वामींना पाहतच नाहीत का हो तुमचे? धोंडू, मला झालेलं दुःख मी स्वामींना पाहता क्षणी निघून जाईल रे. म्हणजे घरी नाही जायचं का आपण? घरी जायचं ना, पण स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन. आता इतक्या लांब आलोच तर आपण स्वामींचे दर्शन घेऊ, पण तुम्हाला चालवेना ना बाबा? स्वामी चालवतील मला. स्वामींची इच्छा असेल तर ते मला इथून त्यांच्याकडे बोलावून घेतील. कोंडूनाना अगदी ठामपणे सांगत होते. भक्तीचा तो प्रकार लहानग्यात धोंडूला लक्षात आला नव्हता. जशी कोंडूनानाची स्वामी श्रद्धा होती तशीच त्यांची कोंडूनानावरही होती. कोंडूनानाला आपल्या लहान हाताच्या आधारे देत त्याने उठवायला मदत केली होती. स्वतःला सावरीत कोंडूनाना धोंडू बरोबर सावकाश पावले टाकू लागले होते. तेव्हा जाता जाता छोट्या धोंडीची तिरस्काराने भरलेली नजर सुंदरी माकडीनीला भरवणाऱ्या बमगाड साहेबावर फिरून राहिली होती. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय